वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. आत्महत्या करून मरणार नाही, आम्ही संघर्ष करू अशी भूमिका तुपकरांनी घेतलेली आहे. तसंच वक्तव्यामागची भावना समजून घ्यावी असंही तुपकरांनी म्हटलंय. तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. रविकांत भाऊ, तुम्ही या सगळ्या बच्चू भाऊंसोबत आंदोलनात उतरले, शेतकरी अजूनही ठाम आहे, काय भूमिका पुढची? नाही, आम्ही सगळे शेतकरी नेते या आंदोलनामध्ये एकत्र आलेलो आहोत. वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये आम्ही सगळे शेतकरी नेते काम करतो. कोणी विदर्भात, कोणी मराठवाड्यात, कोणी पश्चिम महाराष्ट्रात. सगळे शेतकरी नेते कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर एकत्र झालेलो आहोत. मोठ्या संख्येने शेतकरी नागपूरच्या विषयावर आलेला आहे. मला असं वाटतं आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत सरकारने बघितला नाही पाहिजे. शेतकरी शांत आहे तोवर शांत आहे. शेतकरी जर एकदा खवळला तर मग कुणाच्याच हातात त्यांना आवरणं राहणार नाही, लक्षात ठेवा. सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल तर गावगाड्यातला सामान्य शेतकरी हातात रुमणं घेऊन वेळ प्रसंगी नांगराच्या फळाच्या तलवारी करून रस्त्यावर उतरला तर असं काही कोणाला वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. जिथं शांततेच्या मार्गाने न्याय मिळत नाही, जिथं महात्मा गांधीच्या मार्गाने न्याय मिळत नाही, तिथं भगतसिंगाच्या मार्गाने आम्हाला पुढे जावं लागेल, लक्षात ठेवा. 2-4 मंत्र्यांना कापा असं म्हटलं तर सगळ्यांना राग आला. त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन आमचं समजून घ्या, त्याच्या पाठीमागची आमची भावना समजून घ्या की मरताव क्या नाही करता. जर आम्हीच मरायला लागलो तर आम्ही 2-4 घेऊन जाणार नाही. त्याच्या पाठीमागची भावना आणि असंतोष समजून घ्या. आज आमचा बाप रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतात हे खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. आम्ही मेलो त्याचं तुम्हाला दुःख नाही, पण आम्ही 2 कापा म्हटलं किंवा मारा म्हटलं की तुम्हाला लगेच आगडो मुसळतो की संविधानाच्या पलीकडे तुम्ही गेले. आमचा बाप रोज मरत असताना तुमच्या डोळ्यात थोडंही जर पाणी येत नसेल तर आम्ही कशासाठी तुमची पर्वा करायची? मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आणि मी काही त्याची पर्वा करत नाही. काय कुणाला टीका करायची ते बिनधास्त करू द्या, पण ही आमची शेतकऱ्यांच्या पोरांची भावना आहे. आम्ही आत्महत्या करून मरणार नाही, आम्ही संघर्ष करू आणि वेळ प्रसंगी जहाल पद्धतीने संघर्ष करू, ही आमची भूमिका ठरलेली आहे. झी मीडियासाठी सुमित सह, अमर काणे, नागपूर.